तुम्ही जेव्हा शेतात गेला तेव्हा लगेच मिळालं की काम करून झाल्यावर नाही, थोड्या थोड्या वेळाने? वेळाने मिळालं येताना इकडे घरी घरी येताना येताना. म्हणजे असं वरच्यावर होतं की वरच्यावर असं पाटातच सापडलं. म्हणजे पाणी जायच्या ह्याच्यात पाणी त्याच्या पाटातच असं वरच्यावरच होतं. वरच्यावरच माती होतं, बितीत काय रुतलं नव्हतं. रुतलं नव्हतं. नाही. तेव्हा मग पाणी नव्हतं का पाणी त्यात? बिनी काय नव्हतं, काय मोकळच नव्हतं, मोकळंच होतं. पाणी दिलेलं म्हणजे सोकलेलं वाळलेलं सुकलेलं होतं. ते 4 दिवस आधी पाणी दिलेलं, नंतर 4 दिवसांचं सुकलेलं. 4 दिवसांनी पाणी. नमस्कार, मी दुर्गा मिलिंद पारकर. आज आपण कसबा बीड येथील बाळासो शंकरराव वरुटे यांच्या घरी आलेलो आहोत. यांना हे सोन्याचं नाणं सापडलेलं आहे. हेच आहे ते नाणं या मामांना मिळालेलं आहे. याच्यावर फुलचा आकाराचं चिन्ह आहे व वजन 0.78 ग्रॅम आहे. आकार 7 mm इतका आहे. आज आपण 9 जून आणि 11 जून 2026 रोजी बाळासो शंकरराव वरुटे व राजश्री गजानन मगदुम यांना पुन्हा एकदा कसबा बीड येथे सोन्याची नाणी सापडलीत. तेच जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन ही नाणी त्यांना कशी आणि कुठे सापडलीत याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडूनच घेऊया. आता आपण त्यांनाच विचारूया. तुमचं नाव सांगा. मी बाळाशंकर बोलते. मी दररोज नेहमी किंवा सकाळी संध्याकाळी फिरायला जातो त्यावेळी ते वाटेत काहीतरी चमकलं शेतात आणि त्यावेळी ते नाणं मिळालं. अशी मला अजून 2 नाणी मिळाली. तुमच्या शेतातच मिळालं का? होय. तुमच्या शेतात मग काय काम करायला गेलेला का कसं? नाही, फिरायला गेले. फिरायला गेलेला का? तरी हे किती दिवस झाले मिळून? आता त्यात 3 दिवस झाले. या आधी पण तुम्हाला नाणी मिळालीत का? 10-12 वर्षाच्या पूर्वी 2 मिळाले. मग हे कसं काय मिळते? म्हणजे जमिनीत मिळते काय? अशी जमिनीवरच नाही. म्हणजे असं ऐकले की छतावरती पण मिळते. वरती पण मिळतात, पण ते कसं पक्षी एखादा घेऊन जातोय घेऊन किंवा असं घेऊन काय पानावर पण पडते. तरी आजपर्यंत किती लोकांना मिळाले असणार आहे? भरपूर लोकांना. पुढे या नाण्याचं काय करताय तुम्ही? नाही, आम्ही ती तशीच ठेवली. अशीच ठेवलंय होय. का? म्हणजे श्रद्धा आहे असं त्यामुळे देवाऱ्यावर तुम्हाला तर 3 मिळालेत ना? होय. तुम्हाला 3. चला आता आपण राजश्री मगदुम यांच्या घरी आलेलो आहोत. घरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्या संस्कृतीचे खूपच छान दर्शन घडले आणि असे लक्षात आले सोन्याच्या नगरीत खरंच सोन्यासारखीच लोक आहेत. नमस्कार. आता आपण कसबा बीड येथे आलेलो आहोत. कसबा बीड मधील राजश्री गजानन मगदुम यांना सोन्याचे नाणे मिळालेले आहे. त्यांच्याकडूनच आपण ते नाणे कसे मिळाले हे जाणून घेऊया. तुम्ही जेव्हा शेतात गेला तेव्हा लगेच मिळालं की काम करून झाल्यावर नाही, थोड्या वेळाने मिळालं येताना इकडे घरी येताना. म्हणजे असं वरच्यावर होतं की वरच्यावर असं पाटातच सापडलं. म्हणजे पाणी जायच्या ह्याच्यात? पाणी त्याच्या पाटातच असं वरच्यावरच होतं. माती बितीत काय रुतलं नव्हतं. रुतलं नव्हतं. नाही. तेव्हा मग पाणी नव्हतं का पाणी त्यात? बिनी काय नव्हतं, मोकळच नव्हतं, पाणी दिलेलं म्हणजे सोकलेलं वाळलेलं होतं. ते 4 दिवस आधी पाणी दिलेलं, नंतर 4 दिवसांचं सुकलेलं. 4 दिवसांनी पाणी. हे जे तुम्हाला नाणं मिळालं हे नाव तुमचं, हे त्रिशूळ छाप, हे असं कुणी लिहून दिलं? ते खालच्या गल्लीची लहान मुलं आहेत ते हा. मोठ्यांना सांगितल्यावर त्यांनी आणून दिले. आणून असं करून दिले? करून म्हणजे इथे येऊन घरात करून हे दिलं. असं का करून दिलं? हे खाली पडेल बिडेल मग हा. सापडणार नाही. कोण पण नंतर बघायला कोण आल्यावर असंच दाखवा म्हणून सांगितलं. म्हणजे आता प्रत्येक जण बघायला येतात का बघायला नाही? येते तर रात्री 5-6 जण येऊन बघून गेले गेले. का? आता आपण याच गावातील स्थानिक इतिहासाबाबत शोधकार्य सदस्य यांच्याकडूनच या रहस्याचा उलगडा करून घेऊया. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव सूरज संजय तिबे. मी इथं यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा नावाचं जी संघटना आहे जी या इतिहासाबद्दल शोध काम करते तर त्याचा एक सदस्य आहे. या गावामध्ये सापडणार सोनं आता वर्षाला जर पकडलं तर 7-8 रेशिओ आहे बऱ्यापैकी. 2023 मला वाटतं 8-9 काहीतरी रेडे सापडले. त्यानंतर थोडं 7-8 दरवर्षी 7-8 नाणी 7-8 नाणी आपल्याला मिळतात. बीड संपूर्ण भागामध्ये मिळतात. असं म्हणजे पावसाळा चालू होतो म्हणजे तेव्हा आता ते एक आख्यायिका आहे की कसबा बीडमध्ये सोन्याचा पाऊस पडतो. सोन्याचा पाऊस पडतो म्हणजे का आख्यायिका पडली की मृग नक्षत्राच्या तोंडालाच ते आपल्याला नाणी बऱ्यापैकी मिळतात. त्यामागे कारण असावं की आता पावसाळा आहे म्हणजे मशागत आपण शेतीची करतो भात लागवणीसाठी कामं चालू असतात, भांगलन टोंगलन चालू असते आणि त्यात ती मशागत कधी नाणी जमिनीत नाणी वर येतात आणि पावसामुळे ती धुतली जातात आणि चकतात आणि त्यामुळे ती लोकांच्या नजरेच पडतात. पण कुणाच्या जे बाबा भांगलणीला बारीक सारीक वेचत अगदी बारीक सारीक हे गोळा करतात त्यांना अगदी फिरस त्याला म्हणजे छतावर सुद्धा मिळतात असं काहीतरी. पूर्वी आयक्यू आता मी जेव्हापासून अभ्यास करतो तेव्हापासून आम्हाला माहिती आहे की आयक्यू माहिती आहे छतावर सापडण्याची किंवा काय. मग मी उदाहरण बघितलं की रस्त्यावर आता हे आपण मी ज्या रस्त्याने आला मेन रोडला अगदी मागच्या वर्षी ह्या रस्त्यावर सप्टेंबर महिन्यात या रस्त्यावर सापडले
सतीचं मंदिराच्या बरोबर समोर सापडला. बरं. आता कालचा जो सापडला तो पानंद रस्त्याला अगदी त्यावर 2-3 फुटाचा लेअर आहे गुरमाचा लेअर, त्या लेअर वर सापडलं. मग कधी कदाचित ते पक्ष्यांच्या विष्ठेतून वगैरे गेला असावा असा अंदाज आहे. बरोबर. मग पाऊस पडतो का याला तरी आता वैज्ञानिक आधार नाही, नाही हा. पण त्याला एक तार्किक आधार आपण लावू शकतो की त्यावेळी कसं होतं, ज्या ज्या ठिकाणी वसाहत होती, ज्या ज्या ठिकाणी रस्ते होते, त्या ठिकाणी आपल्याला सोने नाणी आणि इतर नाणी, फक्त सोन्याची नाणी असं नाही, नाणीच असं नाही, सोने नाणी मिळतात, चांदी नाणी मिळतात, सोन्याचे अलंकार मिळतात, सोन्याचे नाग मिळतात, बहुमनकालीन नाणी मिळतात, शिवकालीन नाणी मिळतात, इंग्रजकालीन नाणी आहेत, इतर अवशेष आहेत, खेळणी मिळतात किंवा प्रापंचिक साहित्य मिळतं बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी. पण आतापर्यंत मिळालेल्या नाण्यांमध्ये सगळ्यात मोठं नाणं किती साईज? सगळ्यात मोठं नाणं म्हणायचं गेलं तर ते 4.25 ग्रॅमचं एक नाणं आहे. ते यादव राजांचं पद्मनक्त नावाचं जे नाणं आहे ते आपल्याला इथं मिळाले. बऱ्यापैकी आता 4-5 नाणी रेकॉर्ड झालीत आपल्या इथं तशी मिळाली. किती साली मिळालं कधी? मागच्या वर्षीच एक यादवकालीन नाणं मिळाले. त्यापूर्वी पण उदाहरणं आहेत की मिळाल्याची, तशी नाणी मिळाली. याशिवाय पन्हाळा टांगसाळीचं आपल्याला पेशवेकालीन नाणी मिळते, चांदी नाणी मिळतं, किंवा लहानचं शिवराई आपल्याला तांब्याची इथे मिळालेली आहे. इंग्रजकालीन नाणी मिळतातच, अशी पण नाणी आपल्या इथे प्राप्त झाली. मग यातूनच सोन्याचा पाऊस पडतोय अशा आख्यायिका अजून रूढ झाली. आणि नेमकं कसं, आता आपण 7 तारखेला मृग नक्षत्र झाला आणि 9 आणि 11 तारखेला अगदी समोर उदाहरण आपल्याला मिळाले सोन्याचे. त्यामुळे थोडस ते सोन्याचा पाऊस पडतो की काय अशा आख्यायिका ती वर्षानुवर्षी रूढ झाली. आता इथनं मागं पण मिळतच होते, ज्या अगदी पुराण काळापासून आपल्या इथं नाणी मिळतात असं म्हणू शकतो आपण. प्राचीन आणि काळात मगदूम म्हणून आहेत त्यांना एक मिळालं, त्यांना एक मिळालं, त्यांना ते खाली नदीकाठी मिळालं, तुळशी नदीकाठी. आता एक परवा दिवशीच मिळालं. हा, ते 9 तारखेला मिळालं मगदुमांचं. आणि जे वरुड यांना मिळालं ते 11 तारखेला मिळालं. 11 तारखेला. हा, 11/6/2026. हो, तोच एक किस्सा इथं आहे मला- फेमस आहे की अशाच बायका बाहेर गावच्या पाटलांच्या शेतामध्ये होत्या सोन्याच्या माळावर, आणि भुईमुग उपडता त्या भुईमुगासोबत ती सोन्याची नाणी वर येऊ लागली. ती बायकांनी मिळेल तेवढं तिथं गोळा केला आणि ही बातमी इंग्रज सरकारला कळली. आणि इंग्रज सरकारने काय केलं, त्यांचे अधिकारी पाठवले, ती जी माती त्या पट्ट्यातली होती ती माती सगळी गोळा केली आणि भरून कोल्हापूरला नेली. ती जाऊन ती वारं घालून पाहिलं ती माती सगळी, पण त्यांना त्यातून काहीच बेडा असं मिळालं नाही. हे पण आम्हाला ऐकूयात मिळतं, म्हणजे आमच्या आजोबांच्या